श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे. बघा, खूप दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते, कारण की रोज व्हिडिओमध्ये काय टाकायचा तो प्रश्न असतो. आणि रेसिपी टाकली तर सकाळी पटकन 8:30 वाजेपर्यंत स्वयंपाक होत असतो आणि सकाळी खूप धावपळ असते. मुलं स्कूलला जात असतात आणि मिस्टर कामाला जात असतात, म्हणून खूप घाई. आणि एक असं म्हणजे टायमिंग वेगवेगळा असतो, म्हणून सर्वांना नाश्ता जेवण वगैरे सगळं द्यावं लागतं, म्हणून खूप घाई गडबडते रेसिपी दाखवताना. आणि आपल्याला रेसिपी दाखवायची असेल तर खूप छान प्रकारे आपल्याला दाखवली गेली पाहिजे. तर चला म्हटलं, रेसिपी पण काही दाखवता येत नव्हती आणि रोज रोज घरातलं काय दाखवायचं, म्हणून असा व्हिडिओ म्हणजे पेंडिंगच पडलेलं होतं. खूप दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते. तर म्हटलं चला आपण काही जे सेवेकरी असतात, स्वामी सेवेकरी, तर त्यांना काही सेवा दिलेल्या असतात. त्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये खूप फायदा होत असतो. म्हणजे आपल्या घरातील काही अडीअडचणी असतील, प्रश्न असतील, खूप म्हणजे असे काही प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी आपण ह्या सेवा केल्या गेल्या पाहिजे आपल्या घरामध्ये. तर तशीच सेवा मी काही सेवा आहेत, काही प्रश्न असतात आपले घरातील असतील, बाहेरील असतील, ते सोडवण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल. तुम्ही जर रोज व्हिडिओ बघितले तर तुम्हाला जे उपाय तोडगे असतील, सेवा असतील, त्या केल्याने आपल्याला नक्कीच फरक जाणवणार आहेत. तर चला व्हिडिओला आपली सुरुवात करूया आजपासून. तर आज आहे 16 जानेवारी, आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार. बघा, शनी अमावस्या आहे, ते पौष महिन्यातील शनी अमावस्या आहे उद्या. तर आपल्याला काही सेवा करायची, काही तोडगे उपाय आहेत ते करायचे. तर नक्कीच तुम्हाला जाणवेल. काही घरांमध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा असते, खूप म्हणजे ते निगेटिव्ह ऊर्जा असते की आपले जे कामं असतात ते अडकून बसत असतात आणि पूर्ण होत नसतात, गॅप येत असतो. बरेच घरातले असो किंवा बाहेरचे असो, मुलांच्या बाबतीत असो किंवा आपल्या बाबतीत असो किंवा मिस्टरांच्या बाबतीत असो, प्रमोशनसाठी, मुलांच्या करिअरसाठी आपले घरातील खूप असे काही प्रश्न असतात. तर चला, जे काही प्रश्न असतील ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण उद्या आहे 17 जानेवारी, पौष महिन्यातील अमावस्या आहे. तर काही सेवा करायची आणि उपाय तोडगे पण दिलेले आहेत, तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. उद्या आहे अमावस्या, तर किती वाजता सुरुवात होणार आहे आणि किती मिनिटांनी, तर चला बघूया. बघा, पौष दर्श अमावस्या, प्रारंभ दिनांक 17/1/2026, वार शनिवार, वेळ रात्री म्हणजे आज रात्री शुक्रवारी 12:04 चालू होत आहे व अमावस्या समाप्ती 18 तारखेला 1/2026, वार रविवार, वेळ उत्तर रात्री 1:22 समाप्ती होत आहे. तर आज रात्रीच 12 वाजेपासून सुरुवात होणार आहे, 12:04 आणि समाप्ती आहे रात्री म्हणजे 18 तारखेच्या रात्री, शनिवारी रात्री 1:22. या दिवशी आपल्याला काय करायचं असतं, असं काही सण तेव्हार असते की आपल्याला लवकर उठायचं असतं, काही सेवा असतात त्या आपल्याला करायच्या असतात. तर सकाळी उठल्यावर आपल्याला एक काम करायचं आहे, रोज जरी केलं तरी चांगलं आहे आपल्यासाठी. कारण की ही जी नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते, ही बाहेरूनच येत असते. तर म्हणून आपल्याला आपलं अंगण असेल, जे काही असेल, मुख्य दरवाजा असतो, जे काही असेल, पेस असेल किंवा छोटीशी जागा तरी असेल, मोठं अंगण जरी असेल, तर पहिले झाडू मारायचं आहे, मस्त शेणाने सारवायचं किंवा पाणीचा सडा द्यायचा किंवा स्वच्छ कापड घ्यायचं, त्याच्याने पुसून घ्यायचे. तर त्याच्यात आपल्याला काय टाकायचं, मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घ्यायचे. अंगण स्पेस जरी असेल तर, आणि घरातील पोचा जरी मारायचा असेल तर आपल्याला हळद, मीठ, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यायचे. याच्यामुळे मोठी नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरातून जात असते. आणि सकाळी उठल्यावर अंगण असेल, जे स्पेस आपण झाडू मारलेलं आहे, तर तिथं हळदीचं लेपन करायचे. जो मुख्य दरवाजा असेल तिथं हळदीचं लेपन करायचे. छान अशी रांगोळी काढायची, हळद कुंकू व्हायचे, फुलं असतील, अगरबत्ती असतील तर कापूर सकाळ संध्याकाळ दोघी टाईम जरी जाळला ना तुम्ही अमावस्या तरी आपल्यासाठी चांगलं आहे. तर अमावस्याच्या दिवशी कोणती सेवा करायची, तर सकाळी बघा, सकाळी आपलं अंगण वगैरे सगळं सडा वगैरे रांगोळी वगैरे झाल्यानंतर सकाळी आंघोळ करताना आपल्याला पंचगव्य घ्यायचे. पंचगव्य नसतील तर गोमूत्र असेल किंवा हळद असेल, मीठ असेल, ते जरी टाकलं ना आपण बादलीमध्ये तरी पण चालणार आहे. पंचगव्य हे स्वामी केंद्रामध्ये म्हणजे
स्वामी केंद्र असतं, तिथं जर तुम्ही विचारलं तर मिळून जाईल तुम्हाला पंचगव्य. फक्त 10-5 रुपयाला मिळत असते ती पुटी. उठण्यासारखी असेल. जर पंचगव्य नसेल तर उठणं असेल तर उठणं घ्यायचे. आणि उठणं आपण जेव्हा आंघोळ करणार तेव्हा उठणं गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे. जमल्यास तुमच्या जवळ एखादी नदी असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकतात. आणि त्या आपण जर उठणं लावलं असेल तर पंचगव्य लावलं असेल तर साबण लावायचं नाही आहे, पाणी टाकून बाहेर निघायचं आहे. व आपल्या घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी, आपलं घरातल्या सुरक्षेसाठी आपल्याला हातात हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकतात आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी. तर उजव्या हातामध्ये अशी पांढरी मोहरी, पिवळी मोहरी मिळत असते. तुम्ही जर दुकानात गेल तर पिवळी मोहरी मागितलं तुम्हाला देऊन देतील ते. थोडीशी मोहरी घ्यायची हातामध्ये आणि 11 वेळा आपल्याला कालभैरव अष्टक बोलायचे आणि 11 वेळा वेदांत वल्गा सुक्त आपल्याला बोलायचे. हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च जरी केलं ना तरी तुम्हाला मिळून जाणार आहे. तर ही सेवा आपल्या घरातील सुरक्षेसाठी आपल्याला करायची आहे. म्हणून घरात सर्व आणि ज्या आपण जी सेवा केली, जी पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये असते ती आपल्या घराच्या कोपऱ्याला टाकून द्यायची. प्रत्येक जेवढे रूम असतील ना तेवढे मोहरी घ्यायची. 2-2, 3-3 दाणे आपल्या घराच्या कोपऱ्याला टाकून द्यायचे. याच्यामुळे आपल्या घरातील जी वाईट शक्ती असते, वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. तर आपल्याला ही सेवा करायची आहे. तर देवी देवांचा आणि तुमच्या जर घराच्या आजूबाजूला काही देवी देवतांचे मंदिर असतात तर तिथं जाऊन आपल्याला देवदेवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करायचा आहे. तुम्ही नारळ जरी ठेवून आले, खडीसाखर जरी ठेवून आले 2-2 दाणे तरी पण चालणार आहे अमावस्येच्या दिवशी. आणि बघा, एखादी आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्याचं एक नारळ घ्यायचे आणि कोरडा सिंदूर घ्यायचे आणि तिथं आपल्याला शेंदूरने त्रिशूळ काढायचं आहे. त्रिशूळ काढायचा आणि 7 वेळा ओवाळून घ्यायचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि 4 रस्त्यावर किंवा 4 रस्त्यावर टाकून द्यायचे. आणि ते नारळ टाकताना म्हणजे व्यवस्थित टाकायचे की कोणाला म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको, आपल्यामुळे दुसऱ्यांना हानी व्हायला नको, अशा ठिकाणी ते नारळ टाकून यायचे. आपल्या घरातील किंवा ऑफिसमध्ये दुकानातील जाळे वगैरे काढून घ्यायचे. बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जाळं जरमट झालेलं असतं तर ते आपल्याला काढून घ्यायचे. ऑफिस जरी असेल तरी आपल्याला जाळं जरमट काढून घ्यायचे, साफसफाई करून घ्यायची. कारण की आपल्या घरामध्ये खूप भंगार म्हणजे असे वस्त्र असतात, आपण खूप साठवून ठेवलेले असतात. तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असतील, भंगार असेल, जो काही भंगार असेल रद्दीपासून, चप्पल असतील, चप्पल ही खूप मोठी नकारात्मकता ऊर्जा आहे. तुटलेल्या चपला असेल तर त्या अमावस्येच्या दिवशी नक्की टाकून द्या. जुने झाडू असतील ते सुद्धा नक्की टाकून द्या अमावस्येच्या दिवशी. आपल्याला हे काम आवर्जून करायचे. प्लास्टिकच्या असेल, स्टीलच्या वस्तू असतील, कोणतेही फाटलेले तुटलेले कपडे असतील, वेस्ट वस्तू आपल्या घरामध्ये जी काही असेल ते आपल्याला टाकून द्यायची. ही खूप मोठी नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये असते. जर आपल्याला लक्ष्मी पाहिजे असेल तर ह्या वस्तू आपल्या घरामधून काढून टाकल्या गेल्या पाहिजे. आपले वाहन असेल, 4 व्हीलर असेल, सायकल असेल, बाईक असेल, जे काही वाहन असेल त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नारळाचा उतारा करू शकता तुम्ही किंवा कापूर जाळून स्वस्तिक काढू शकता, आरती करू शकता, अगरबत्ती ओवाळून घ्यायचे. बघा, घर असेल, दुकान असेल, ऑफिस असेल, कारखाना असेल, वाहन यांना असेल तर असेल तर आसोला नारळ, गोराक्ष, चिंच किंवा कोहळं असेल तर ते आपल्याला घ्यायचे. बघा, प्रत्येक अमावस्येला आपण असं कोहळं लावत असतो, पण गोराक्ष चिंच पण तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. तर गोराक्ष चिंच जर तुम्ही आणत असणार, कोहळा आणत असणार तर त्याच्यावर आपल्याला कोणती सेवा करायची आहे. तर तुम्ही कोहळा आणलं असेल किंवा गोराक्ष चिंच आणलं असेल किंवा
असोला नारळ असेल तुमच्याकडे तर श्री स्वामी समर्थांची 1 माळ करायची, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा करावे। गोराक्ष चिंच आसोला नारळ किंवा कोहळे लाल कापड्यात संरक्षण पुडीसहित बांधावीत। आपण आपल्या ज्या सेवा सांगितल्या त्या आपण करायचे। लाल कापड घ्यायचं आणि बांधून द्यायचे आणि जुनं असेल तर ते आपल्याला कचरकुंडीमध्ये टाकून द्यायचे, रस्त्यावर टाकायचं नाही, कचरकुंडीमध्ये टाकून द्यायचे। खराब झालेलं असेल तर तुम्हाला जर अमावस्याला ही सेवा जमली नसेल तर तुम्ही पुढच्या शनिवारी किंवा पुढच्या शनिवारी किंवा येत्या शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकता। तुम्ही हिरण्यदान ज्याचे वडील नाही त्यांनीच करावे, म्हणजे ज्यांचे वडील नसतील तर त्यांनी हे हिरण्यदान करायचे अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान। जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणे या 3 वस्तू ब्राह्मणांना दान देणे प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये। जर आपण पेढे दिले असतील आणि त्यांनी आपल्याला परत ते खायचं नाही आहे, ब्राह्मणाला दान द्यायचे। घरात शांतता राहण्यासाठी बघा, घरामध्ये खूप भांडण कटकट कलह असतो घरामध्ये, तर ती शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून घ्यायचे, देवाजवळ ठेवायचं, शेंडी देवाकडे करायची आहे व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे कापूर जाळायचे। कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्राचा जप करावा। बघा, 1 नारळ घ्यायचं, ते सोलून घ्यायचं आणि तसे शेंडी देवाजवळ करायची, त्याच्यावर 1 कापूर ठेवायचं। 7 कापूरच्या वड्या ठेवल्या तरी पण चालेल की मंत्र बोलायचा आहे श्री स्वामी समर्थ। आपण नारळ होम पण म्हणतो त्याला, नारळ होम पण केलं, घरभर फिरवलं तरी पण चालणार आहे। देवघरात बसून जरी आपण तो कापूर झाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं तुम्ही 1 माळ जरी केली ना तरी पण चालणार। हा उपाय तुम्ही रोज जरी घरात केला तरी पण चालणार आहे। तुमच्या घरामध्ये जर जास्त निगेटिव्ह ऊर्जा असेल, जास्त भांडण कलह होत असेल तर हा उपाय तुम्ही रोज करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल, याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे। जर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी ही सेवा जमत नसेल काही कारणामुळे तर तुम्ही दर पौर्णिमेला पण करू शकतात, रोज पण करू शकतात, शनिवारी केली तरी पण चालणार आहे। आणि नारळ आपण आता नारळाचा म्हणजे होम केला आणि तो खराब झाला, जळलं वगैरे, तर तुम्ही दुसरं नारळ आणून सुद्धा तो करू शकतात दुसऱ्या वेळेस। आणि जे नारळ खराब असेल ते विसर्जन करून द्यायचे, म्हणजे तुम्ही कचऱ्यात सुद्धा टाकू शकता, ते आपल्याला खायचं नाही। जर कापूर होम केला असेल तर ते नारळ आपल्याला अजिबात खायचं नाही। तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी ह्या सेवा आवर्जून करायचं आहे। तर ज्या काही सेवा असतात, उपाय असतात, त्या केल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच फायदा होत असतो। आपल्या घरातील काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सुटत असतात। तर तुम्ही हे उपाय नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव। खूप महिला हे उपाय असतात दर अमावस्येला पौर्णिमेला करत असतात, तर तुम्ही हे जो उपाय केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आणि तुमच्या घरातील काही भांडण असतील, कोणतेही प्रश्न असतील तर ते सुटण्यास हळूहळू मदत होणार आहे। एकदम काही आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होणार नाही, पण आपण हे उपाय दर अमावस्येला करत राहिलं तर हळूहळू आपल्या घरातील जे काही प्रश्न असतील ते नक्कीच सुटणार आहेत। खूप छोटे छोटे उपाय असतात, खूप प्रभावी असतात हे उपाय, म्हणजे बऱ्याच महिला करत असतात, त्यांना खूप छान असे अनुभव आलेले असतात आणि ते केंद्रात येऊन आपल्याला सांगत असतात की मला हा अनुभव आला, तो अनुभव आला, मी हे केलं, मी ते केलं, हा उपाय केला। तर तुम्ही पण नक्की करून बघा, तर तुम्हाला नक्कीच अशा काही सेवा असतील छोट्या मोठ्या तर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे। तर उद्या आहे 17 जानेवारी, अमावस्या आहे, तर सर्वांनी हे उपाय करायला विसरायचं नाही। शनिवार पण आहे, त्याशिवाय तर तुम्ही नक्की हे उपाय करून बघा। जर तुमच्या घरामध्ये जास्त निगेटिव्ह ऊर्जा असेल तर छोट्या छोट्या अशा वाट्या घ्यायच्या काहीतरी, आणि त्याच्यात आपल्याला म्हणजे प्रत्येक रूममध्ये आपण छोटी छोटी वाटेभर म्हणजे मीठ ठेवायचे, खडे मीठ असेल, बारीक मीठ असेल, काळे मीठ असेल, आणि दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्ही हे मीठ बदलू शकतात। आणि जे मीठ वाटीमध्ये घेतलेलं असतं ते आपल्याला बेसिंगमध्ये, भांड्याचं बेसिंग असेल तर त्याच्यात आपण विसर्जन करू शकतात। खूप अशा काही सेवा असतात, उपाय असतात, तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे।
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरायचं नाही आहे. तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.